प्रश्न, हलवताना गडगड आवाज का येतो? उत्तर म्हणजे हलवताना आत अडकलेली हवा, द्रव किंवा सैल भाग एकमेकांवर आदळतात, त्यामुळे कंपन निर्माण होतो. प्रश्न, जास्त दाब दिला तर काय होतं? उत्तर म्हणजे जास्त दाब दिल्यावर आतला नैसर्गिक समतोल बिघडतो. उत्तर म्हणून त्यामुळे कार्यप्रणाली मंद होते किंवा अडथळा निर्माण होतो. उत्तर हेही आहे की काही वेळा वस्तूचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. उत्तर शेवटी योग्य मर्यादेत दाब देणे आवश्यक ठरते. प्रश्न, पहिल्यांदा वापरलेली वाकडी का चालते? उत्तर म्हणजे नवीन असताना वस्तू पूर्णपणे सेट झालेली नसते. उत्तर म्हणून सुरुवातीला तिची हालचाल थोडी वेगळी किंवा वाकडी वाटते. उत्तर हेही आहे की वापर वाढल्यानंतर ती नैसर्गिक स्थितीत येते. उत्तर शेवटी हा अनुभव तात्पुरता असतो. प्रश्न, आत दिल्यावर नेमकं काय घडतं? उत्तर म्हणजे आत दिल्यावर जागेचा उपयोग आणि दाब यांचा समन्वय तयार होतो. उत्तर म्हणून प्रक्रिया सुरू होते आणि हालचाल नियंत्रित राहते. उत्तर हेही आहे की योग्य पद्धतीने केल्यास अडचण येत नाही. उत्तर शेवटी सर्व काही नियमानुसार घडते. प्रश्न, मागून करताना का सरकते? उत्तर म्हणजे मागील बाजूने आधार कमी मिळतो. उत्तर म्हणून घर्षण कमी झाल्याने सरकण्याची शक्यता वाढते. उत्तर हेही आहे की पकड मजबूत नसल्यास हे जास्त जाणवतं. उत्तर शेवटी योग्य आधार दिल्यास स्थिरता मिळते. प्रश्न, वरच्या कोपऱ्यात जास्त का आवडतं? उत्तर म्हणजे वरच्या कोपऱ्यात दाब समान पसरतो. उत्तर म्हणून नियंत्रण अधिक चांगले मिळते. उत्तर हेही आहे की तिथे स्थिरता जास्त जाणवते. उत्तर शेवटी वापरकर्त्याच्या सवयीवरही हे अवलंबून असते. प्रश्न, मागून पकडल्यावर का स्थिर होते? उत्तर म्हणजे मागून पकडल्यावर आधार वाढतो. उत्तर म्हणून हालचाल कमी होऊन स्थिरता मिळते. उत्तर हेही आहे की पकड मजबूत असल्याने घसरण होत नाही. उत्तर शेवटी योग्य पकड महत्वाची ठरते. प्रश्न, तिला वर ठेवायचं की खाली? उत्तर म्हणजे वापराच्या पद्धतीनुसार स्थिती ठरते. उत्तर म्हणून काही वेळा वर ठेवणे सोयीचे ठरते. उत्तर हेही आहे की खाली ठेवल्यास संतुलन चांगले मिळू शकते. उत्तर शेवटी परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा. प्रश्न, मागचा भाग वर का येतो? उत्तर म्हणजे दाब आणि वजन यांचा समतोल बदलतो. उत्तर म्हणून मागील भाग आपोआप वर सरकतो. उत्तर हेही आहे की आधार कमी असल्यास हे जास्त दिसते. उत्तर शेवटी समतोल राखणे गरजेचे असते. प्रश्न, हलका दाब का आवडतो? उत्तर म्हणजे हलका दाब नैसर्गिक समतोल राखतो. उत्तर म्हणून हालचाल सुरळीत राहते. उत्तर हेही आहे की जास्त ताण टाळला जातो. उत्तर शेवटी आरामदायक अनुभव मिळतो. प्रश्न, पाणी लवकर काढण्यासाठी काय करावे? उत्तर म्हणजे योग्य मार्ग मोकळा ठेवावा. उत्तर म्हणून अडथळे काढून टाकावे. उत्तर हेही आहे की उतार दिल्यास प्रवाह वेगाने होतो. उत्तर शेवटी वेळ आणि पद्धत महत्वाची असते. प्रश्न, चिमणीतील वाटण्याला जिभेने खेळल्यास काय होते? उत्तर म्हणजे चिमणीतील वाटण्याची दिशा बदलते.
उत्तर म्हणून हवा किंवा द्रवाचा प्रवाह बदलू शकतो. उत्तर हेही आहे की त्यामुळे हालचालीत फरक पडतो. उत्तर शेवटी हे प्रयोगात्मक स्वरूपाचे असते. प्रश्न: झाकण उघडायला कधी त्रास होतो? उत्तर म्हणजे आत दाब जास्त साचलेला असतो. उत्तर म्हणून झाकण घट्ट अडकते. उत्तर हेही आहे की ओलावा किंवा गंज असल्यास त्रास वाढतो. उत्तर शेवटी थोडा वेळ दिल्यास सोपे होते. प्रश्न: चिमणीचा मुख्य उपयोग काय असतो? उत्तर म्हणजे धूर किंवा हवा बाहेर सोडणे हा मुख्य उपयोग असतो. उत्तर म्हणून घरातील वातावरण स्वच्छ राहते. उत्तर हेही आहे की उष्णता नियंत्रित राहण्यास मदत होते. उत्तर शेवटी सुरक्षिततेसाठी ती आवश्यक असते. प्रश्न: अचानक जोरात ढकललं तर काय होतं? उत्तर म्हणजे अचानक दिलेला जोर समतोल बिघडवतो. उत्तर म्हणून वस्तू सरकू शकते किंवा उलटू शकते. उत्तर हेही आहे की नुकसान होण्याची शक्यता वाढते. उत्तर शेवटी हळूहळू आणि नियंत्रित हालचाल योग्य ठरते.